या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल रोहित। 251 दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील दक्षिण परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार युवराज राठोड यांचा गावभेट दौऱ्यास प्रचंड प्रतिसाद लाभताना दिसत आहे। विशेष करून बंजारा समाजाने तर युवराज राठोड यांच्या पाठीशी राहण्याचाच निर्धार केलाय। काल गावभेटी दरम्यान बसवेश्वर नगर तांडा देगाव येथे बंजारा समाजाने अक्षरशः जेसीबीच्या साह्याने युवराज राठोड यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आलाय आणि ढोल ताशा फटाक्यांच्या आतिषबाजीत त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलंय। हे स्वागत पाहून तेथूनच अपक्ष उमेदवार धर्मराज काळदी यांचा ताफा जात होता। गर्दी पाहून काही वेळ धर्मराज काळदीही थांबले होते। त्यामुळे आता सध्या अशीही चर्चा जोरात सुरू आहे की दक्षिणमध्ये युवराज राठोड धर्मराज काळदींसह अनेक नेत्यांना चांगलेच डोकेदुखी ठरत आहे। काल जणू काय राठोड यांची विजयाची रॅलीच निघाली असल्याचे दृश्य यावेळी दिसत होते। दक्षिणमध्ये असे जंगी स्वागत झाल्याने युवराज राठोड हे पहिलेच नेते ठरल्याची चर्चा सुरू आहे। याचबरोबर राठोड यांनी काल सिद्धेश्वर नगर, सावत नगर, बसवेश्वर नगर, बेलाटी तांडा अशा अनेक तांड्यांना भेटी दिल्या। तिथल्या नागरिकांशी संवाद साधून अडीअडचणी समजून घेऊन येणाऱ्या काळात नक्कीच परिवर्तन करणार असल्याची ग्वाही देऊन बंजारा समाज एकजुटीने राहण्याचे आवाहन केलं। या भेटी दरम्यान युवराज राठोड यांनी पुन्हा एकदा बंजारा महिलांच्या नाचण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला। त्यांनी महिलांना सांगितले की आपली संस्कृती जपा, आपली संस्कृतीचे कार्यक्रम असेल तरच आपण नृत्य करायला हवे, कोणत्याही राजकीय स्टेजवरती जाऊन नृत्य करू नये। यामुळे समाजाची संस्कृतीची बदनामी होते, त्यामुळे आपली संस्कृती बिघडू नये याची काळजी घ्यावी आणि येणाऱ्या काळात बंजारा समाजाचे नाव लौकिक होण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली। तसेच राठोड यांना सिद्धेश्वर नगर, सावत नगर, तिरे तांडा, बेलाटी तांडा या ठिकाणी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे। बसवेश्वर नगर तांडा या ठिकाणी नायक तुकाराम राठोड, कारभारी रमेश राठोड, नाईक गणेश पवार, सेवालाल ट्रस्ट अध्यक्ष संजय लाला पवार, महिला बचत गट ललिता पवार, जनाबाई राठोड, रंजना पवार सह तांड्यातील तमाम महिला पुरुष वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। 100% हे प्रेम नाही तर हे त्यांचा आशीर्वाद आहे। त्यामुळे तुम्ही 100% त्या दिवशी निकाल लागेल, त्या दिवशी धक्कादायक निकाल लागणार आहे। सध्या तर आपल्या दक्षिणमध्ये अनेक तगडे उमेदवार आहेत, आपले समाजाचे पण आहेत। काय वाटतं एखादे कसे विचार करतात दक्षिणच्या राजकारणाचा? तगडे ते नुसतं नावापुरते, ग्राउंड लेवलला त्यांचं काम झिरो आहे। त्यांनी खरी परिस्थिती तांडे वाड्या वस्त्यावर जाऊन बघावं त्यांचा हाल काय आहे ते। आता जेव्हा आपण नागरिकांशी संवाद साधताय तर काय समस्या आहेत त्यांच्या? नागरिक समस्या अनेक आहेत। त्यांना हाताला रोजगार नाही, नुसता वेळोवेळी खोटी आश्वासने किंवा विकास कुठला नाही, खोटी आश्वासने देऊन भूलतापाला आता जनता बळी पडणार नाहीत। या निवडणुकीत बंजारा समाजाची ताकद काय ते दिसणार आहे। 100% बंजारा समाज एकवट होऊन मला माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे। 100% यावेळेस परिवर्तन अटळ आहे आणि बंजारा समाजाचा आमदार निवडूनच येणार आहे। कारण पश्चिम महाराष्ट्रात आजपर्यंत इतिहासात कधी बंजारा समाजाचा आमदार निवडून आला नाही। लोकांनी आमच्या समाजाचा फक्त वापर केलाय। समाजाची लोक आता हुशार झालेले आहेत। समाजाला उभं वेड्यात काढायचं इतक्या दिवस तुम्ही बस करा। आता समाजाचे लोक तुम्हाला आता तुमची जागा दाखवल्याशिवाय सोडणार नाहीत। भैया तुम्ही प्रत्येक गावात तांड्यात जेव्हा जाताय तुम्ही एक मुद्दा उचलताय की बंजारा महिला कोणत्याही स्टेजवरती नाचू नये, हा नेमकं काय मानायचं आहे, काय सांगायचं आहे का आपल्याला? त्या लोकांना असं भ्रम झालं की बंजारा समाजाच्या महिला 200 रुपये 300 रुपये दिले की नाचायला येतात, पण ते आमच्या महिला ज्या आहेत ते फक्त प्रेमापोटी आमच्या तांड्यातले कुठले नायक कारभारी असतील त्याच्या प्रेमापोटी जातात, पण त्यांना आता गैरसमज झालाय। पण आता मी समाज प्रबोधनाचं सुद्धा या माध्यमातून काम करतोय आणि 100% यावेळेस त्यांची जागा त्यांना दाखवली जाईल। हम उन साथ दे माता वो हमारा चक्कर रोला ना साथ दे माता हम आई मारी ही नंतुचा सुभाष देशमुखने कामे केलीत का इथं? नाही कोण नाही आलं नाही। आता पहिल्यांदा आहे। काय समस्या आहेत काय तांड्याचे? काय नाही, गटारी लाईट व्यवस्था सगळी आहे। आता युवराज भैयाकडून काय अपेक्षा आहे? युवराज भैयाकडून काय अपेक्षा आहे आपल्याला? आम्हाला चांगलं करावं त्यांनी, आता त्याला आम्ही निवडून आणू। अच्छा, पाठिंबा देणार त्यांना? देत असतात। ठीक आहे, ओके। दक्षिणमधून युवराज राठोड थांबलेले आहेत, अनेक दिग्गज नेते आहेत आपल्याकडे, तर या नेत्यांकडे आपले अपेक्षा काय आहेत? युवराज भैयाकडे काय आहेत अपेक्षा? आमच्या अपेक्षा काय नाही, आमच्या अपेक्षा सगळ्या युवराज भैयाला निवडून आणायचं आहे आणि आम्हाला सगळ्या कुठल्या पण कामाचं सोय करायचं। आमच्या कुठल्या विद्यार्थी कुठल्या नोकरीला नाही, शिक्षक नाही, कोणी विधवा बाईला कुठल्या काय नाही, सोना सगळं महागाई झालेत आणि आमच्या घराला 4-4 मुली आहेत। ते एक मुलीला बाहेर काढायचे 10 लाख रुपये जाते, एक मुलीला बाहेर काढायला 10 लाख रुपये जाते। आमला कुठलं सोय नाही, विधवा बाईचं काय नाही, आमच्या तांड्या पुढच्या बसाच्या नगर तांड्याला कुठलं काय सोय नाही।
कुठला बीजेपी 1500 रुपये द्याली की लाडली बहीण योजनेचं? लाडकी बहीण 1500 वाढवले तर आपण 1500 दिले तर आपण ते महागाई वाढवले सगळं. सोनं 1 लाख रुपये तोळा केलेत. एक मुलीला बाहेर काढा म्हणजे 5-6 लाख सोन्याला जाते ती. मग तेवढं पैसे कुठून आणायचं? तेवढं सगळं आम्हाला सोयी करा. सगळं महागाई सगळं कमी करा. सोनं कमी करा आणि आमचं सगळं महागाई कमी करा. आमचं सगळं सोयीचं विद्यार्थ्यांना शिक्षण परिवर्तन करणार का? परिवर्तन करणार का दक्षिणमध्ये? सगळं आमचं परिवार सगळं कुणाला आमदार करणार? युवराज भैयाला. युवराज भैयाला? युवराज भाई आपलं आहे तो आपण पाठिंबा देणं करणार विचारायचं. आपण वंदको हात मारला गाडा. आपलं युवराज भाई आहेच आहे. ही मार विनंतीच. दक्षिणमध्ये अनेक बापून काम केलंय का इथं विद्यमान आमदार? येऊ दे आमचं माणूस. आम्ही त्याला काम बी करून घेता आणि त्याला पाठिंबा बी देता आम्ही. ठीक. आपलं नाव काय आहे आणि कोणता तांडा आहे? नाव विनायक मल्लिकार्जुन राठोड. हे तांडा आहे तिरे तांडा. काय समस्या आहे तिथे प्राथमिक? समस्या म्हणजे मेन मशानभूमी नाही तांड्याला. आज कमीत कमी आमचा तांडा 100 वर्ष होऊन गेलंय तरी अजून ह्या तांड्याला मशानभूमी नाहीये. रस्ता नाही जंगलामधनं पूर्ण. आता तुम्ही आलात रस्त्यावरून, रस्ता कसला आहे? नुसता असं म्हणजे फेकून दिला रस्ता. एखादा माणूस पडून मारासारखा रस्ता आहे तो. मग सुभाष देशमुख या गाव म्हणजे तालुक्याचे आता येतोय जातो त्यानं करायला पाहिजे ना काम सगळे. कधी आले होते? आता आले होते माझे मागे 1-2 वर्षाखाली येऊन गेले असेल. पण आता सारखे येतात बघा. आता प्रत्येक नेते येतेच जातात. रस्ता पहिला तो दिसतोय पण त्या रस्त्याला काय नाही पडून एखादं माणूस मारायचं काम आहे. बरं, आपण जर दक्षिणचा विचार केला तर दक्षिण मधून आपल्या समाजातील 2 उमेदवार आहेत. एक संतोष पवार आहेत मार्ग फाउंडेशनचे आणि इकडे आहेत परिवर्तन विकास आघाडीकडून. तर या 2 उमेदवाराकडे आपण कसे बघता? बघतो आमच्या समाजाचा म्हणून बघतोय. त्यांनी निवडून आले तर आमचं काय तर करतील. आपल्या समाजात 2 नेते आहेत दक्षिणमधून. एक संतोष पवार आहे बहुजन आघाडीकडून आणि इकडून परिवर्तन विकास आघाडी युवराज राठोड आहे. मग या दोन नेत्याकडे आपण कसे बघता? 2 बंजारा समाजाच्या नेत्याकडे म्हणजे आमच्या समाजाचा नेता म्हणून आम्ही त्यांनाच मतदान करणार. कोणत्या नेते आता जे युवराज भैया राठोड आहेत ना त्याच्याकडे बघा. सोलापुरात व्हेज नॉन व्हेज जेवण मिळण्याचं एकमेव ठिकाण हॉटेल रोहित. चवीला टेस्ट हॉटेल रोहितचे जेवण बेस्ट. बर्थडे पार्टी, कार्यक्रम, विविध पार्टींचे ऑर्डर्स ही स्वीकारले जातील. ग्राहकांसाठी खास पार्सलची सोय. आमचा पत्ता हॉटेल रोहित, दात रस्ता अपोजिट कारीगर पेट्रोल पंप, सोलापूर.